नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाडीबीटी पोर्टलवरती तुम्हाला पूर्वसंमती मिळाल्यानंतर त्यानंतरची काय प्रोसिजर असते याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. महाडीबीटी पोर्टलवरती तुम्ही केलेल्या घटकासाठी निवड झाली असेल, तर तुम्हाला त्याचं कोटेशन टेस्ट रिपोर्ट ही कागदपत्रे अपलोड करावी लागतात. ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती मिळते. त्या पूर्वसंमतीवरती एक तारीख दिलेली असते. त्या तारखेच्या आतमध्ये तुम्हाला तो संच, तो घटक खरेदी करायचा असतो आणि त्याचे जी-एस-टी बिल तुम्हाला अपलोड करायचे असते. ते बिल अपलोड कसे करायचे यासंबंधीचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की स्प्रिंकलर सेटसाठी जी-एस-टी बिल, त्यानंतर काम पूर्णत्वाचा दाखला आणि सूक्ष्म सिंचन आराखडा कसा अपलोड करायचा. या व्हिडिओमध्ये आपण स्प्रिंकलरसाठी पाहणार आहोत. परंतु तुम्ही कोणत्याही घटकासाठी अर्ज केलेला असेल, तर त्याचे जी-एस-टी बिल अपलोड करण्याची सेमच तुम्हाला प्रोसिजर राहणार आहे. यामध्ये आपण स्प्रिंकलर सेटसाठी ऑनलाईन अर्ज केलेला होता. त्यामध्ये निवड झाल्यानंतर आपण शेतकऱ्याचे बँक पासबुक आणि कोटेशन अपलोड केले होते. कोटेशन अपलोड केल्यानंतर आपल्याला पूर्वसंमती मिळाली होती. आता पूर्वसंमती मिळाल्यानंतर आपण तो संच खरेदी केलेला आहे आणि त्या संच खरेदीचं जी-एस-टी बिल आपल्याला मिळालेलं आहे. त्यानंतर त्याचसोबत ज्या दुकानातून तुम्ही हा संच खरेदी केला आहे, त्यांच्याकडूनच तुम्हाला कंपनी प्रतिनिधीने तयार केलेला सूक्ष्म सिंचन आराखडा प्रमाणपत्र देण्यात येतं. ते एक तुम्हाला लागणार आहे. पूर्णत्वाचा दाखला लागतो, म्हणजे वितरक कंपनीचे तांत्रिक प्रतिनिधी व शेतकरी यांनी संयुक्तपणे द्यावयाचा सूक्ष्म सिंचन संचाचा पूर्णत्वाचा दाखला तुम्हाला द्यावा लागतो. हाही दाखला तुम्हाला त्या दुकानदाराकडूनच मिळतो. ही 3 कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची असतात. जर तुम्ही वेगळ्या घटकासाठी अर्ज केला असेल, तर त्यासाठी कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात ते आपण अगोदर पाहूयात. संमती येण्याअगोदर तुम्हाला कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात? तुम्हाला जो घटक लागलेला आहे त्याचं कोटेशन अपलोड करावं लागतं. जर त्याचा टेस्ट रिपोर्ट अवेलेबल असेल तर तो अपलोड करावा लागतो. हमीपत्र आवश्यक असेल तर ते अपलोड करावे लागेल. डीलर सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. बँक पासबुक, जात प्रमाणपत्र, अपंग असाल तर त्याचं प्रमाणपत्र, सामायिक खातेदार असाल तर सहमतीपत्र आणि ट्रॅक्टर चलित अवजारासाठी आर-सी बुक तुम्हाला अपलोड करावं लागतं. पूर्वसंमती येण्याअगोदर तुम्हाला एवढी कागदपत्रे अपलोड करावी लागतात. आता पूर्वसंमती आल्यानंतर कोणती कागदपत्रे लागणार आहेत? तर इथं तुम्ही पाहू शकता, पूर्वसंमती मिळालेल्या घटकाचे टॅक्स इनव्हॉइस म्हणजे जी-एस-टी बिल तुम्हाला आवश्यक असते. त्यानंतर डिलिव्हरी चलन तुम्हाला सादर करावे लागते. ट्रॅक्टर, ट्रेलर, ट्रॉली अवजार असल्यास पर्टिक्युलर सादर करावे लागेल आणि बँक स्टेटमेंट, कॅशलेस व्यवहार झाल्याची पावती तुम्हाला अपलोड करावी लागते. हे घटक तुम्हाला अपलोड करावे लागतात पूर्वसंमती मिळाल्यानंतर. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की स्प्रिंकलर सेटसाठी जी-एस-टी बिल, त्यानंतर बाकीची कागदपत्रे कशी अपलोड करायची. त्यासाठी तुम्हाला फार्मर आयडी लॉगिनमध्ये यायचं आहे. महाडीबीटी पोर्टलवरती फार्मर आयडी लॉगिनवरती यायचं आहे. वैयक्तिक शेतकरी यावरती क्लिक करून तुमचा शेतकरी आयडी प्रविष्ट करून ओ-टी-पी टाकून लॉगिन करून घ्यायचं आहे. ओ-टी-पी टाकून लॉगिन केल्यानंतर चलन अपलोड/डी-पी-आर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बिल देयके या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सिंचन साधने सुविधा यामध्ये आपल्याला तुषार सिंचनसाठी कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आता कोणती कागदपत्रे लागणार आहेत? आपल्याला बिल लागणार आहे, मागणी पत्रक, काम पूर्ण झाल्याचा दाखला लागणार आहे आणि सूक्ष्म सिंचन अंतिम आराखडा लागणार आहे. ही 3 डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत. बिल इनव्हॉइस यावरती क्लिक करून तुम्हाला 5 एम पर्यंत हे बिल तुम्ही अपलोड करू शकता. यामध्ये जे-पी-जी किंवा पी-डी-एफमध्ये ही फाईल तुम्ही अपलोड करू शकता. इथं सिलेक्ट करून तुम्हाला इनव्हॉइस अमाउंट टाकायची आहे. त्या बिल पावतीवरती जो इनव्हॉइस अमाउंट आहे ती टाकायची आहे आणि त्यावरती जी-एस-टी क्रमांक असणार आहे विक्रेत्याचा, तो तुम्हाला टाकून या ठिकाणी टिक मार्क करून जोडा यावरती क्लिक करायचं आहे. जोडा यावरती क्लिक केल्यानंतर चलन कागदपत्रे यशस्वीरित्या जतन केले याला ओके करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अपलोड केलेली कागदपत्रे इथून पाहता येतील किंवा हटवताही येतील. दुसरं, तुम्हाला मागणी पूर्ण किंवा काम पूर्ण झाल्याचा दाखला, तोही तुम्हाला दुकानदाराकडूनच मिळणार आहे. अंतिम आराखडाही त्यांच्याकडूनच मिळणार आहे. अपलोड केलेली कागदपत्रे तुम्ही इथं क्लिक करून पाहू शकता. ही 3 कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? सूक्ष्म सिंचन संचासाठी माझी निवड झालेल्या क्षेत्रामध्ये मागील 7 वर्षांमध्ये मी कुठल्याही संचाचा किंवा योजनेचा लाभ घेतलेला नाही, याला टिक मार्क करून तुम्हाला जतन करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. जतन करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर जतन होणार आहे. या ठिकाणी पाहू शकता, खात्री आहे का? याला ओके करा. चलन कागदपत्रे यशस्वीरित्या जतन केले आहे याला ओके करा. इथं पाहू शकता तुमचं बिल देयके अपलोड झालेले आहेत. आता हे बिल देयके तुमची चेक केली जातील आणि त्यानंतर तुमच्या त्या संचाची स्थळपाहणी होईल आणि स्थळपाहणी झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या डी-बी-टी लिंक बँक खात्यामध्ये याचे अनुदान जमा केले जाईल. इथं तुम्ही पाहू शकता कुठल्या डिस्कला आहे. इनव्हॉइस स्क्रुटिनी अँड अपलोड फिजिकल व्हेरिफिकेशन एम-बी रेकॉर्डिंग रिपोर्ट. इथे छाननी स्थिती तुम्ही पाहू शकता कुठल्या डिस्कला आहे. छाननी अंतर्गत अर्जामध्ये जाऊन याची स्थिती तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे तुम्ही
स्प्रिंकलरसाठी आपण येथे अपलोड केलेलं आहे. परंतु सर्वच घटकासाठी तुम्हाला सेम प्रोसिजर आहे. त्यामध्ये जी कागदपत्रे विचारली असतील, ती तुम्हाला जी-एस-टी बिलासोबत अपलोड करायची असतात. अशी ही प्रोसिजर असते. तुम्हाला पूर्वसंमती मिळाल्यानंतर जी-एस-टी बिल अपलोड करावे लागते. त्यानंतर तुमची स्थळपाहणी होते आणि त्यानंतर तुमचे अनुदान मिळत असते. यामध्ये तुम्हाला काही अडचणीत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.